हाय अँड हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दळवे डिजिटल अकॅडमी. माय सेल्फ महेश दळवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.3 मधला क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे, इन द फिगर 7.31 रेडियस ऑफ सर्कल इज 7 सेंटीमीटर. रेडियस दिलेला आहे सर्कलचं 7 सेंटीमीटर. मेजर ऑफ आर्क MBN इक्वल टू 60 डिग्री. मेजर ऑफ आर्क दिलेला आहे MBN चं 60 डिग्री आणि आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सेक्टर OMBN, त्यानंतर एरिया ऑफ सेक्टर OMCN. तर आपण क्वेश्चन मध्ये जे गिवन आहे ते आधी आपण लिहून घेऊ. तर ह्या ठिकाणी मेजर ऑफ आर्क दिलेला आहे. मेजर ऑफ आर्क MBN मेजर ऑफ आर्क MBN इक्वल टू 60 डिग्री. आता सगळ्यात आधी आपण क्वेश्चन मध्येच एरिया ऑफ सर्कल फाइंड करणार आहे. एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. परत ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला गिवन आहे रेडियस ऑफ सर्कल. तर रेडियस ब्रॅकेट मध्ये R इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. तर ह्या ठिकाणी R ची व्हॅल्यू 7 सेंटीमीटर. आता पायची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करणार आहेत. पायची व्हॅल्यू आपण घेऊया 22/7 इंटू R. R आहे 7 स्क्वेअर. त्यानंतर 22/7 इंटू 7 स्क्वेअर असल्यामुळे 7 इंटू 7. तर 7 कॅन्सल. 22 इंटू 7 तर हे येते 154. तर एरिया ऑफ सर्कल आहे 154 सेंटीमीटर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी स्टेटमेंट लिहायचे आपल्याला. एरिया ऑफ सर्कल इज 154 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण क्वेश्चन नंबर 2 करणार आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला एरिया ऑफ सेक्टर OMBN फाइंड करायचे. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये आपल्याला सेंट्रल अँगल दिलेला आहे. सेंट्रल अँगल आहे 68 डिग्री. तर OMBN, तर ह्या ठिकाणी सेंट्रल अँगल जे आहे तो आपल्याला आधी म्हणजे सेंट्रल अँगल म्हणजे थीटा. सेंट्रल अँगल थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. 60 करेक्शन आहे या ठिकाणी. हे 68 डिग्री दिसतंय, तर हे 60 डिग्री आहे. तर हे आहे 60 डिग्री. त्यानंतर आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा एरिया ऑफ सेक्टरचा. तर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर एरिया ऑफ सेक्टर आपल्याला फाइंड करायचे OMBN इज इक्वल टू, तर थीटाची व्हॅल्यू आहे 60 अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची 22/7 इंटू R आहे 7 स्क्वेअर. तर त्या ठिकाणी 60 अपॉन 360 इंटू 22/7 इंटू 7 इंटू 7. 7 स्क्वेअरला 7 इंटू 7 लिहिले. 7 कॅन्सल. 0 कॅन्सल. 6
1 जा 6, 6 जा 36 आणि ह्या ठिकाणी बघा न्यूमरेटर मध्ये आहे 22 × 7 आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे 6. तर हे 22 आणि 6 हे 2 ने डिवाइड होतं. 2 3 जा 2 11 जा 11 7 जा 77. तर हे आहे 77 डिवायडेड बाय 3. तर 77 ला जर 3 ने डिवाइड केलं आपण तर हे येते 25.67 सेंटीमीटर स्क्वेअर. तर एरिया ऑफ सेक्टर OMBN, तर ह्याची व्हॅल्यू आलेली आपल्याला 25.67 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण ह्या ठिकाणी फाइंड करणार आहे एरिया ऑफ सेक्टर OMCN. तर ह्या ठिकाणी आपण जे सेक्टर फाइंड केलेलं आहे ते मायनर सेक्टरचा एरिया आहे. आता आपल्याला मेजर सेक्टरचा एरिया फाइंड करायचा. तर एरिया ऑफ मेजर सेक्टर आता MCN एरिया ऑफ OMCN हा म्हणजे मेजर सेक्टर आणि OMBN हा मायनर सेक्टर होता. तर ह्या ठिकाणी आपल्याला एरिया ऑफ मेजर सेक्टर फाइंड करायचं. तर एरिया ऑफ मेजर सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल माइनस एरिया ऑफ मायनर सेक्टर. तर ह्या ठिकाणी एरिया ऑफ मेजर सेक्टर म्हणजेच एरिया ऑफ OMCN इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल आहे. एरिया ऑफ सर्कल आपण फाइंड केलं तर एरिया ऑफ सर्कल ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहे. एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेक्टर म्हणजेच एरिया ऑफ OMBN. एरिया ऑफ सेक्टर OMBN. तर ह्या ठिकाणी एरिया ऑफ सर्कल आहे 154 मायनस एरिया ऑफ सेक्टर आहे मायनर सेक्टर आहे 25.67. या दोन्हीचं सबट्रॅक्शन केल्यानंतर येत आहे 128.3 सेंटीमीटर स्क्वेअर. तर आपण ह्या ठिकाणी ह्या क्वेश्चन मध्ये एरिया ऑफ मेजर सेक्टर, एरिया ऑफ मायनर सेक्टर आणि एरिया ऑफ सर्कल फाइंड केलेलं आहे. आणि ह्या तिन्हीचं रिलेशन आहे. एरिया ऑफ मेजर सेक्टर म्हणजे एरिया ऑफ सर्कल मधून एरिया ऑफ मायनर सेक्टर मायनस केल्यानंतर एरिया ऑफ मेजर सेक्टर आपल्याला मिळते. तर हे रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचे या क्वेश्चन मध्ये. तर ह्या ठिकाणी आता आपण फायनल आन्सर जे आहे एरिया ऑफ सेक्टर MCN इज 128.3 सेंटीमीटर स्क्वेअर. तर क्वेश्चन नंबर 6 आपण कंप्लीट केलेलं आहे. तर काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे कळवा, स्क्रीनशॉट पाठवा, कॅल्क्युलेशन तुमच्या पद्धतीने करा. जसं मी दिलेत एक्झॅक्ट तसे करावं असं काही नाही, तुम्ही वेगळ्या पद्धतीनेही करू शकता आणि तुमचं शेवटी आन्सर तर एकच येणार आहे. तर हे क्वेश्चन नंबर 6चं सोल्युशन आहे. आता आपण पाहणार आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 इन फिगर 7.32.
तर फिगर 7.32 मध्ये तर ह्या ठिकाणी फिगर आपल्याला दिलेली आहे. फिगर 7.32 मध्ये रेडियस ऑफ सर्कल इज 3.4 सेंटीमीटर. रेडियस दिलेला आहे सर्कलचं 3.4 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ सेक्टर PABC इज 12.8 सेंटीमीटर. पेरिमीटर दिलेला आहे सेक्टरचं PABC हा जो सेक्टर आहे तर ह्याचं आपल्याला ह्या ठिकाणी पेरिमीटर दिलेलं आहे. फाइंड एरिया ऑफ सेक्टर PABC. तर एरिया ऑफ सेक्टर आपल्याला फाइंड करायचं. तर जे गिवन आहे ते आपण लिहून घेऊ. तर ह्या ठिकाणी गिवन मध्ये रेडियस तर रेडियस आहे R इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर आणि पेरिमीटर सेक्टरचं पेरिमीटर दिलेलं आहे. पेरिमीटर ऑफ सेक्टर. पेरिमीटर म्हणजे सगळ्या साईडची बेरीज. तर सेक्टर जे आहे PABC तर ह्याच्यामध्ये हे दोन रेडियस आणि हे आर्क हे लेंथ ऑफ आर्क. तर ह्या ठिकाणी पेरिमीटर ऑफ सेक्टर हे दिलेलं आहे 12.8 सेंटीमीटर. तर आपल्याला एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचं. तर एरिया ऑफ सेक्टर फाइंड करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी एक रिलेशन वापरायचं आहे. पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क इंटू रेडियस अपॉन 2. तर ह्या ठिकाणी लेंथ ऑफ आर्क तर हे आर्कची लेंथ आपल्याला फाइंड करायची. तर ह्यासाठी आपण ह्या ठिकाणी पेरिमीटर ऑफ सेक्टर चा यूज करणार आहे. तर पेरिमीटर ऑफ सेक्टर म्हणजेच पेरिमीटर ऑफ सेक्टर तर ह्या सेक्टर मध्ये हे रेडियस प्लस हे रेडियस आणि हे लेंथ. तर ह्या ठिकाणी दोन रेडियस प्लस रेडियस रेडियस प्लस रेडियस प्लस लेंथ तर हे झालं सगळ्या बाजूची बेरीज. सेक्टरच्या सगळ्या बाजूची बेरीज म्हणजे पेरिमीटर ऑफ सेक्टर. तर आपण दोन रेडियस आणि एक लेंथ L म्हणजे लेंथ ऑफ आर्क. तर ह्या ठिकाणी R प्लस R हे येते 2R प्लस L. तर ह्या ठिकाणी 2 इंटू R आहे 3.4 प्लस लेंथ ऑफ आर्क हे आपल्याला माहित नाही. आणि पेरिमीटर ऑफ सेक्टर दिलेले आपल्याला पेरिमीटर ऑफ सेक्टर दिले 12.8. तर 12.8 2 इंटू 3.4 तर हे ते 6.8 प्लस L. तर ह्या ठिकाणी 12.8 मायनस 6.8 इज इक्वल टू L. तर ह्या दोन्हीचं जर सबट्रॅक्शन केलं आपण तर हे येते 6. L इज इक्वल टू 6. तर लेंथ ऑफ आर्क आहे 6 सेंटीमीटर आणि आपल्याला फाइंड करायचं एरिया ऑफ सेक्टर. तर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर PABC हे फाइंड करायचे. तर एरिया ऑफ सेक्टर PABC इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क इंटू रेडियस अपॉन 2 हा फॉर्म्युला आहे. लेंथ ऑफ आर्क आहे 6 रेडियस आहे 3.5 आणि डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2 3 जा आणि 3 इंटू 3.4 तर हे येते 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. तर एरिया ऑफ सेक्टर PABC इक्वल टू 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे क्वेश्चन नंबर 7चं सोल्युशन आहे. त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एरिया ऑफ सेक्टर PABC फाइंड करायचं होतं. पण हे फाइंड करण्यासाठी आपण हे रिलेशन यूज केलेलं आहे लेंथ ऑफ आर्क इंटू रेडियस अपॉन 2. लेंथ ऑफ आर्क माहित नव्हतं आधी, लेंथ ऑफ आर्क फाइंड केलं. तर लेंथ ऑफ आर्क फाइंड करण्यासाठी पेरिमीटर ऑफ सेक्टर हे आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड म्हणजे ह्या एरिया ऑफ सेक्टर इथून आपल्याला ते फॉर्म्युला बनवायचं होतं. तर सगळ्या साईडची ॲडिशन म्हणजे हे रेडियस प्लस हे रेडियस प्लस हे लेंथ. तर ह्या ठिकाणी आपण फॉर्म्युला तयार केला रेडियस प्लस रेडियस 2 रेडियस प्लस लेंथ ऑफ आर्क आणि व्हॅल्यू पुट करून आपण L ची व्हॅल्यू फाइंड केली.
आणि एरिया ऑफ सेक्टर PABC फाइंड केला आपण. तर क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 8. तर क्वेश्चन नंबर 8 मध्ये दिलेला आहे इन फिगर 7.33. तर ह्या फिगर मध्ये O इज द सेंटर ऑफ द सेक्टर. तर हा सेंटर आहे ह्या सेक्टरचा. अँगल ROQ is equal to angle MON is equal to 60 degree. OR is equal to 7 centimeter. Here is 60 degree. And OM is equal to 21 centimeter. तर आपल्याला लेंथ फाइंड करायची RXQ आणि MYN. तर या दोन्हीची लेंथ फाइंड करायची. लेंथ ऑफ आर्क RXQ आणि लेंथ ऑफ आर्क MYN. तर या ठिकाणी जे गिवन आहे ते आपण आधी लिहिणार आहे. तर क्वेश्चन नंबर 8 मध्ये गिवन आहे या ठिकाणी गिवन. तर गिवन मध्ये आपल्याला रेडियस दिलेला आहे. रेडियस तर ह्या ठिकाणी दोन रेडियस आहे, एक 7 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर. तर जे छोटं रेडियस आहे त्याला मी स्मॉल आर घेतो, ते आहे 7 सेंटीमीटर. आणि मोठं जे रेडियस आहे, त्याला आपण या ठिकाणी कॅपिटल R कन्सिडर करूया. कॅपिटल R इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला अँगल दिलेला आहे, अँगल ROQ इज इक्वल टू अँगल MON इज इक्वल टू 60 डिग्री. तर त्या ठिकाणी आता आपण लेंथ ऑफ आर्क फाइंड करणार आहे. तर त्या ठिकाणी सगळ्यात आधी लेंथ ऑफ, तर अँगल ROQ आणि अँगल MON इज इक्वल टू 60 डिग्री म्हणजेच या ठिकाणी आपल्याला थीटा दिलेला आहे हा. तर ही थीटाची व्हॅल्यू आहे. तर लेंथ ऑफ आर्क RXQ, तर हा RXQ जो आर्क आहे तर ह्याची लेंथ आहे, लेंथचा फॉर्म्युला आहे थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर. तर लेंथ ऑफ आर्क RXQ इज इक्वल टू थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर. आता व्हॅल्यू पुट करणार आहे. थीटाची व्हॅल्यू आहे 60 डिवायडेड बाय 360 इंटू 2 पाय. पायची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे 22/7. तर पायची व्हॅल्यू 22/7 घेणार आहेत आपण. तर थीटा बाय 360 ह्या ठिकाणी पायची व्हॅल्यू घेतली. आता हा 2 इंटू R रेडियस आहे. आता RXQ, तर हा आर्क आहे, तर हे इथपर्यंत रेडियस 7 आहे. तर रेडियस स्मॉल r आपण यूज करणार. तर कॅल्क्युलेशन करायचं, हे 0 0 कॅन्सल, हा 7 कॅन्सल, त्यानंतर 6 1 जा, 6 6 जा. तर इथं न्यूमरेटर मध्ये 22 इंटू 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये 6. तर ह्या ठिकाणी 2 1 जा, 2 3 जा. तर इथं 22/3 बाकी. तर 22 ला 3 ने डिवाइड करणार आहेत आपण. तर हे इथे 7.33 सेंटीमीटर. तर ह्या ठिकाणी लेंथ ऑफ आर्क RXQ इज
7.33 सेंटीमीटर. आता आपल्याला फाइंड करायचे लेंथ ऑफ आर्क MYN. तर या ठिकाणी आर्क आपल्याला फाइंड करायचे लेंथ ऑफ आर्क MYN. तर सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. Length of arc MYN. तर हा जो आर्क आहे MYN याची लेंथ फाइंड करण्यासाठी सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर. तर या ठिकाणी थीटा जे आहे थीटा 60 अपॉन 360 इंटू 2 इंटू पाय ची व्हॅल्यू 22/7 इंटू रेडियस. तर रेडियस या ठिकाणी आपल्याला आर्क MYN. तर MYN आर्कची लेंथ फाइंड करायची. तर रेडियस आपल्याला 21 सेंटीमीटर घ्यायचे म्हणजे कॅपिटल आर. तर या ठिकाणी व्हॅल्यू आहे 21. तर 7 1 जा 7 3 जा, त्यानंतर 0 0 कॅन्सल, 6 1 जा 6 6 जा, तर 2 इंटू 22 इंटू 3 अपॉन 6, 3 1 जा 3 2 जा, तर 2 आणि हे 2 कॅन्सल, तर 22 ही आहे लेंथ ऑफ आर्क MYN 22 सेंटीमीटर. Therefore, length of arc MYN is 22 सेंटीमीटर. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त लेंथच विचारलं होते आर्कच्या. तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला पुट करून त्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करून आन्सर फाइंड केलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 7 आणि 8 कंप्लीट झालेलं आहे. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 इन फिगर 7.34 ह्या फिगर मध्ये इफ एरिया ऑफ सेक्टर PABC. तर PABC सेक्टरचा एरिया दिलाय 154 सेंटीमीटर स्क्वेअर. रेडियस ऑफ सर्कल इज 14 सेंटीमीटर. आर दिलेला आहे 14 सेंटीमीटर आणि फाइंड करायचं आहे अँगल APC. APC म्हणजे थीटा फाइंड करायचं आहे आपल्याला. APC म्हणजे थीटा आणि लेंथ ऑफ आर्क ABC. ABC हे जे आर्क आहे ह्याची लेंथ फाइंड करायची. तर गिवन मध्ये एरिया ऑफ सेक्टर दिलेला आहे PABC इज इक्वल टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर रेडियस आहे रेडियस ऑफ सर्कल. तर रेडियस R इज इक्वल टू 14 सेंटीमीटर आणि आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा फाइंड करायचं अँगल APC म्हणजे थीटा फाइंड करायचं. अँगल APC म्हणजे हा थीटा फाइंड करायचा आहे. तर ह्या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे एरिया ऑफ सेक्टरचा. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर एरिया ऑफ सेक्टर PABC इज इक्वल टू थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर थीटाची व्हॅल्यू आहे थीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची अपॉन 360 इंटू पाय. पाय ह्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये पायची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे 22/7. आपण घेऊ शकतो कारण दिलेली नाही व्हॅल्यू. आपण एक तर 22/7 किंवा 3.14. तर आपण कॅल्क्युलेशन
जर 22/7 यूज जर होत असेल तर त्याचा यूज करू, नाहीतर मग याला 3.14 मध्ये कन्वर्ट करू. आर ची व्हॅल्यू आहे 14 स्क्वेअर आणि एरिया ऑफ सेक्टर आहे 154. तर ह्या ठिकाणी आपल्याला थीटा फाइंड करायचा आहे. तर 154 हे ॲज इट इज लेफ्ट साईडला ठेवायचे आणि ह्या ठिकाणी जे राईट साईडला न्यूमरेटर मध्ये आहे हे ह्या साईडला लेफ्ट साईडला गेल्यानंतर ते डिनॉमिनेटर मध्ये येणार आहे. तर हे 22 इंटू 14 स्क्वेअर जे आहे त्याला आपण 14 इंटू 14 लिहू शकतो. त्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये जे 360 ते न्यूमरेटर मध्ये जाणार आणि 7 इज इक्वल टू थीटा. आता ह्या ठिकाणी 7 1 जा 7, 7 2 जा 14, त्यानंतर 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 8 जा 16 and 0. तर 360 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर 180 येते. आता ह्या ठिकाणी 154 इंटू 180 डिवायडेड बाय 22 इंटू 14 इज इक्वल टू थीटा. तर ही कॅल्क्युलेशन करायची आपल्याला. तर ह्याला आपण परत 7 ने डिवाइड करू. तर 7 2 जा 14, 7 2 जा 14, 7 2 जा 14. तर हे दोन्ही आपण 7 ने डिवाइड केले. 7 2 जा 7, 22 जा. आता ह्या ठिकाणी 22 कॅन्सल आणि 2 1 जा 2 9 जा. तर थीटाची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली आहे. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. तर अँगल APC इज इक्वल टू 90 डिग्री. तर क्वेश्चन 1 चा आपण या ठिकाणी सोल्युशन फाइंड केले. आता आपण क्वेश्चन 2 सॉल्व करूया. सब क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला लेंथ फाइंड करायचे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये लेंथ ऑफ आर्क ABC. तर लेंथ ऑफ आर्क ABC हे आपल्याला फाइंड करायचे. तर फॉर्म्युला आहे थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर. तर थीटाची व्हॅल्यू आहे 90 अपॉन 360 इंटू 2 पाय आर. 0 0 कॅन्सल, 9 1 जा 9 4 जा. त्यानंतर आता इथं न्यूमरेटर मध्ये 2 पाय आर आहे. तर 2 पाय आर अपॉन 4. तर आपण आता व्हॅल्यू पुट करू. 2 इंटू पायची जी व्हॅल्यू आहे ती आहे 22/7 घेऊया. तर हे पायच्या ठिकाणी मी 22/7. तर हा 7 जे आहे ते डिनॉमिनेटर मध्ये येणार आहे. इंटू रेडियस आहे 14 आणि खालचं हे डिनॉमिनेटर मध्ये हा पहिला 4 ऑलरेडी जे आहे तो 4. तर ह्या ठिकाणी मी 2 ॲज इट इज लिहिले. पायची व्हॅल्यू 22/7, 7 डिनॉमिनेटर मध्ये येणार आहे. रेडियस 14 आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये हा 4 ॲज इट इज. आता आपण कॅल्क्युलेशन 7 1 जा 7, 7 2 जा 14, त्यानंतर 2 1 जा 2 2 जा, त्यानंतर हा 2 कॅन्सल. तर लेंथ ऑफ आर्क ABC इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क ABC इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. तर हे 22 सेंटीमीटर लेंथ ऑफ आर्क आलेली. क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन 2 आहे, त्यामध्ये फक्त लेंथ ऑफ आर्क विचारले तर आपण फाइंड केले लेंथ ऑफ आर्क. ABC इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. तर क्वेश्चन 9 चं सोल्युशन आहे. तर
तर दोन फॉर्म्युले ह्या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क हे यूज करून आपण ह्या ठिकाणी थिटा आणि एल ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. Question number 10. Radius of a sector of a circle is 7 cm. तर सेक्टरचं रेडियस दिलेलं आहे सर्कलच्या 7 cm. If measure of arc of sector is 30 degree, 210 degree, 3 right angles, find the area of sector in each case. तर ह्या ठिकाणी मेजर ऑफ आर्क दिलेले आहेत आपल्याला. तर 3 दिलेले आहेत 30 डिग्री, 210 डिग्री आणि 3 राईट अँगल्स म्हणजे थिटाची व्हॅल्यू दिली. तर वेगवेगळ्या थिटाची व्हॅल्यू दिलेली आहेत आणि आपल्याला एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचा आहे. तर ह्या ठिकाणी रेडियस आपल्याला दिलेले क्वेश्चन मध्ये रेडियस 7 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढायचे या तिन्ही केसेस साठी. तर पहिली जी केस आहे पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला थिटा मेजर ऑफ आर्क थिटा इज इक्वल टू 30 डिग्री दिलेला आहे. तर एरिया ऑफ सेक्टर चा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थिटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी थिटा आहे 30 डिग्री अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू आपण यूज करणार आहे 22/7 इंटू आर आहे 7 स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी हे 0 0 कॅन्सल. त्यानंतर इथला एक 7 आणि इथला एक 7 कॅन्सल. तर ह्या ठिकाणी 7 स्क्वेअर आहे. तर 7 स्क्वेअर म्हणजे 2 7 इंटू 7. तर ह्या त्यापैकी 2 स्क्वेअर पैकी 2 7 पैकी एक 7 कट झाला खालचा 7 आणि वरचा आणि एकच 7 बाकी. आणि त्यानंतर हे 36 ला 3 ने आपण डिवाइड करू शकतो. 3 1 जा 3 2 जा. तर आता ह्या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये आहे 12 22 आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे 12. तर हे दोन्ही पण डिवाइड होतात 2 ने. 2 6 जा 2 11 जा 11/6. तर ह्या ठिकाणी हा जो 7 आहे तो घ्यायचा राहिला आपला. तर 22 इंटू 7 आहे. तर ह्या ठिकाणी 7 आपण घेतलं. तर 11 7 जा 77 डिवायडेड बाय 6. तर 77 ला 6 ने डिवाइड केल्यानंतर हे येते 12.83 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे तुम्ही डिवाइड करा. तर एरिया ऑफ सेक्टर ज्यावेळेस थिटाची व्हॅल्यू मेजर ऑफ आर्क 30 दिल्यानंतर एरिया ऑफ सेक्टर येते. एरिया ऑफ सेक्टर इज 12.83 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण दुसऱ्या क्वेश्चन मध्ये थिटा दिलेला आहे 210. थिटाची व्हॅल्यू 210 यूज करून आपण एरिया ऑफ सेक्टर फाइंड करणार आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये मेजर ऑफ आर्क थीटा इज इक्वल टू 210 दिले. तर एरिया ऑफ सेक्टर थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर आता थीटाची व्हॅल्यू जी आहे ती आहे क्वेश्चन मध्ये दिली 210 डिवायडेड बाय 360 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर ची व्हॅल्यू 7 स्क्वेअर. तर 7 स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी हे 0 0 कॅन्सल. परत 7 1 जा 7 3 जा 21. परत
3 ने आपण हे 36 ला डिवाइड करू शकतो. 3 1 जा 3 2 जा. तर न्यूमरेटर मध्ये बाकी आहे 22 इंटू 7 चा स्क्वेअर 49 डिवाइडेड बाय 12. आता ह्या ठिकाणी 22 आणि 12 ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 6 जा 2 11 जा. तर 11 इंटू 49 डिवाइडेड बाय 6. तर 11 इंटू 49 हे मल्टिप्लाय करू. 11 9 जा 99 9 कॅरी. 11 4 जा 44 प्लस 9 53. 11 4 जा 44 प्लस 9. तर हे येते 53 डिवाइडेड बाय 6. तर ह्या ठिकाणी 539 ला 6 ने डिवाइड केल्यानंतर हे येते. कॅल्क्युलेशन करा तुम्ही. 89.83 सेंटीमीटर स्क्वेअर. तर एरिया ऑफ सेक्टर या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टर सब क्वेश्चन 2 मध्ये आलेला आहे. 89.83 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ सेक्टर is 89.83 सेंटीमीटर स्क्वेअर. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला फाइंड करायचे एरिया ऑफ सेक्टर. तर ह्या ठिकाणी मेजर ऑफ आर्क थीटा इज इक्वल टू 3 राइट एंगल्स दिले. तर 3 राइट एंगल्स. तर 3 इंटू राइट एंगल्स म्हणजे 90. तर हे येते 270 डिग्री. Therefore area of sector is equal to theta upon 360 into pi r square. थीटा ची व्हॅल्यू 270 upon 360 into pi ची व्हॅल्यू 22/7. रेडियस आहे या ठिकाणी 7 स्क्वेअर. तर हे 0 0 कॅन्सल. त्यानंतर या ठिकाणी हा 7 आणि ह्या मधला एक 7 कॅन्सल. त्यानंतर 22 आणि 36 ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2 1 जा. या ठिकाणी 2 1 जा 2 8 जा. तर आता जे बाकी आहे आपण ते लिहून घेऊ. 27 इंटू 11 अपॉन 18. तर 9 नी हे डिवाइड होते. 9 2 जा 18 9 3 जा 27. तर 3 इंटू 11 33 अपॉन 2. आणि 33 ला तर ह्या ठिकाणी हा 7 एक आहे. 7 एक आपल्याला इथं लिहायचा आहे. हा 7 दोन 7 मधला एक 7 कॅन्सल केला. 33 इंटू 7. तर ह्या ठिकाणी 33 इंटू 2 ने जर हे 7 ला डिवाइड केलं तर हे येते 3.5. आणि 33 इंटू 3.5. तर हे येते 115.50 सेंटीमीटर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टर इज 115.50 सेंटीमीटर स्क्वेअर. तर ज्यावेळेस थीटाची व्हॅल्यू 30 डिग्री होती तर एरिया ऑफ सेक्टर आले 12.83 सेंटीमीटर स्क्वेअर. थीटाची मेजर ऑफ आर्क थीटा 210 घेतल्यानंतर एरिया ऑफ सेक्टर आले 89.83 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि ज्यावेळेस थीटाची व्हॅल्यू 3 राइट अँगल्स म्हणजे 270 डिग्री
तर एरिया ऑफ सेक्टर हे आहे 115.50 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे क्वेश्चन नंबर 10 चं सोल्युशन आहे. तर स्क्रीनशॉट घ्या आणि नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पूर्ण एक्सरसाइज डिटेलमध्ये दिलेली आहे सॉल्व करून. Thank you for watching this video. Please don't forget to subscribe our channel.